ओके. काल आपण पेपर क्रोमॅटोग्राफी बघत होतो. तर ओव्हरऑल जरासं रिव्हिजन आपण बघूया. तर प्रिन्सिपल बघितलं होतं आपण काल. त्यानंतर आपण इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स ऑफ द क्रोमॅटोग्राफी पाहिले होते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत, काय काय आपण त्याच्यामध्ये करतो ते बघितलं होतं. की त्यात काय काय असतं, तर फिल्टर पेपर आहे, सॉल्व्हंट सिस्टीम आहे आणि स्प्रेइंग रिएजंट आहे. म्हणजे ती एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस आहे. फिल्टर पेपर आपण म्हणजे पेपर ऍज अ पेपर वरती स्पॉटिंग करतो. त्यानंतर सॉल्व्हंट सिस्टीम मध्ये प्रिपेअर जी केलेली असते त्याच्यामध्ये ते तो पेपर मोबाईल फेज मध्ये रन करतो आणि नंतर जेव्हा आपल्याला पिगमेंटेशन दिसत नाही त्यावेळेस आपण स्प्रेइंग रिएजंटचा यूज करतो. या सगळ्या गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या. फिल्टर पेपर, सॉल्व्हंट सिस्टीम कशी प्रिपेअर करायची, कोणत्या कोणत्या सॉल्व्हंट सिस्टीम आहेत, इम्पॉर्टंट सॉल्व्हंट सिस्टीम काय काय आहेत आणि स्प्रेइंग रिएजंट कोणते कोणते आहेत, हे काल आपण बघितलं होतं. त्यानंतर स्प्रेइंग रिएजंट रिलेटेड सुद्धा आपण बघितलं होतं. आता आपण मेथडॉलॉजी बघूया. काल थोडासा पार्ट झाला होता पण थोडा मी रिवाइज करते की मेथडॉलॉजी काय आहे. तर सॅम्पल लोडिंग, पहिल्यांदा आपण सॅम्पल लोड करतो त्याच्यामध्ये. तर सॅम्पल लोडिंग काय आहे, तर प्रिपरेशन ऑफ सॅम्पल सोल्युशन. कसं, तर 1 to 2% सोल्युशन इज प्रिपेअर्ड इन सुटेबल सॉल्व्हंट. एक जो सुटेबल सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्ये 1 ते 2% सोल्युशन आपण प्रिपेअर करतो. रेफरन्स लाईन ऍट 2 सेंटीमीटर, म्हणजे जो आपला पेपर आहे त्याच्या खालच्या म्हणजे खालून डाऊनवर्ड डिरेक्शन पासून 2 सेंटीमीटरच्या वरती आपण लाईन, रेफरन्स लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि पुढे काय सांगितलं, डिस्टन्स फ्रॉम द एज ऑफ द पेपर इज ड्रॉन अँड पॉइंट्स ऑफ ऍप्लिकेशन आर मार्क. म्हणजे ते डिस्टन्स ड्रॉ केलेलं आहे आणि पॉइंट म्हणजे टू द पॉइंट पूर्ण ती रेष आपण ड्रॉ केली आहे पूर्ण असं. The solution of mixture under test is spotted either as a fine line or fine spot. म्हणजे आपण तिथं एक लाईन, छोटीशी लाईन किंवा एक स्पॉट, फाईन स्पॉट देणार आहे. स्पॉटिंग इज रिपीटेड ट्वाइस और थ्राइस. मग ते स्पॉटिंग जे आहे ते दोनदा किंवा तीनदा केलं जातं. आता मोस्टली कलरलेस सॉल्व्हंट आहेत किंवा कलरलेस जे सॅम्पल आपण युज करतोय त्याच्यासाठी मोस्टली आपल्याला करावंच लागतं 2 to 3 टाइम्स आपल्याला ते स्पॉटिंग करावं लागतं. त्यानंतर आता सेकंड टाइप आहे डेव्हलपिंग. तर सॅच्युरेशन ऑफ द पेपर स्ट्रीप. त्या पेपर स्ट्रीपचं सॅच्युरेशन. The sample loaded strip is hanged for some time in the chromatographic jar. त्या chromatographic jar मध्ये किंवा आता आपण बीकर मध्ये ते स्लाइड वगैरे ठेवली होती बघा, तर त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, ते सॅम्पल लोड त्या स्ट्रीप वरती केले आणि त्याला हँग केले इन क्रोमॅटोग्राफिक जार कंटेनिंग दी सॉल्व्हंट बट विदाउट डिपिंग इन द सॉल्व्हंट. म्हणजे त्याच्यामध्ये सॉल्व्हंट आहे पण त्याला अजून डीप नाही केले, म्हणजे डीप केलेलं नाही, हँग केलंय फक्त, डीप नाही केलंय. द स्ट्रीप इज डेव्हलप्ड बाय रनिंग द सॉल्व्हंट थ्रू द पेपर. मग ती जी स्ट्रीप आहे ती काय होतीये, त्याच्यामध्ये सॉल्व्हंटचं म्हणजे पेपरच्या थ्रू ते सॉल्व्हंट रन होते. डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ऑफ फ्लो देर आर द 2 टाइप्स ऑफ पेपर क्रोमॅटोग्राफी. मग त्याचा जो डायरेक्शनचा जो फ्लो आहे त्याच्या अकॉर्डिंग त्याचे 2 टाइप्स होतात, असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी आणि डिसेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी. मग आता आपल्याला असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी काय ते बघायचंय. सॉल्व्हंट मूव्स अपवर्ड म्हणजे असेंड्स फ्रॉम द बॉटम टू टॉप बाय कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे ते जे सॉल्व्हंट आहे ते अपवर्ड डिरेक्शननी फ्लो होतं, असेंडिंग ऑर्डरनी फ्लो होतं फ्रॉम बॉटम टू टॉप बाय कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे कॅपिलरी ऍक्शनच्या थ्रू ते बॉटम टू टॉप ते सॉल्व्हंट जे आहे ते मूव्ह होतं, अपवर्ड डिरेक्शनने मूव्ह होतं किंवा त्यालाच आपण असेंडिंग डायरेक्शननी मूव्ह होतं असं आपण म्हणू शकतो. तेच आहे असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी. द पेपर स्ट्रिप इज प्लेस्ड व्हर्टिकली इन द सॉल्व्हंट कीपिंग द रेफरन्स लाईन अबोव द सॉल्व्हंट लेवल. मग ती जी पेपर स्ट्रिप आहे ती अशी प्लेस केली जाते व्हर्टिकली इन द सॉल्व्हंट कीपिंग द रेफरन्स लाईन अबोव द सॉल्व्हंट लेवल. त्या सॉल्व्हंट लेवलच्या वरती रेफरन्स लाईन असली पाहिजे. इथं त्यांनी खाली हे दाखवलंय बघा, त्याच्यामध्ये वरती बघा काय सांगितलंय, लेबल विथ दी मार्कर. नंतर म्हणजे पेन्सिलने इथे त्यांनी हे केलेलं आहे, काय म्हणू आपण, रेफरन्स लाईन हे केली आहे, ड्रॉ केली आहे. त्यानंतर हा फिल्टर पेपर आहे आणि हे इंक मार्क आहे. आणि इथं जे सॉल्व्हंट रन झालंय
ते इथं प्रोसेस त्यांनी इथं दाखवली की कसं रन झालंय, काय कलर पिगमेंटेशन कसं फॉर्म झालंय ते त्यांनी दाखवले. त्यानंतर आता डिसेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी. मग सॉल्व्हंट मूव्स डाउनवर्ड किंवा ऑर दी डिसेंड्स फ्रॉम द टॉप टू बॉटम. ह्याच्यामध्ये काय होतं की ते सॉल्व्हंट जे आहे ते टॉप टू बॉटम मूव्ह होतं किंवा डाउनवर्ड डिरेक्शनला मूव्ह होतं, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरने मूव्ह होतं. द पेपर स्ट्रिप इज हँग्ड वर्टिकली डाउनवर्ड फ्रॉम द ट्रफ कंटेनिंग सॉल्व्हंट कीपिंग द स्पॉटेड एंड ऍट द टॉप. आणि काय करायचं, ती जी पेपर स्ट्रिप आहे ती हँग करायची वर्टिकली डाउनवर्ड डिरेक्शनने त्या सॉल्व्हंट मध्ये. आणि तो जो स्पॉटिंग केलेला आहे, आपण स्पॉट केलेला आहे तो एंड जो आहे तो टॉपला ठेवायचा, म्हणजे उलट, एक्झॅक्टली उलट त्याच्या ठेवायचं. द फ्लो ऑफ सॉल्व्हंट इज फास्टर दॅन दॅट इन असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी. मग ह्याच्यामध्ये काय होतं की तो जो फ्लो आहे, सॉल्व्हंटचा फ्लो आहे तो खूप फास्ट होतो दॅन असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी. म्हणजे असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफीच्या प्रोसेस पेक्षा याच्यामध्ये जो सॉल्व्हंट फ्लो आहे तो जास्त फास्ट काय होतो, मूव्ह होतो. बट असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी इज प्रिपेअर्ड दॅन डीपीसी ड्यू टू सिम्प्लिसिटी ऑफ द सेटअप. म्हणजे असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी ही जास्त प्रिफर केली जाते का, तर ते सेटअपची सिम्प्लिसिटी आहे ना, इझी पडते जास्त, आपल्याला असेंडिंग ऑर्डर करायला इझी पडतं, म्हणून ती जास्त प्रिफर केली जाते ती प्रोसेस डिसेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी पेक्षा. नेक्स्ट, रॅडियल और सर्क्युलर क्रोमॅटोग्राफी. रॅडियल और सर्क्युलर क्रोमॅटोग्राफी काय आहे, तर द प्लेन ऑफ द पेपर इज केप्ट हॉरिझॉन्टल. तो जो पेपर आहे तो हॉरिझॉन्टल ठेवलेला असतो. अँड सॉल्व्हंट मूव्स लॅटरली ते सॉल्व्हंट मूव्ह होतं टुवर्ड द पेरी फ्रॉम दी सेंटर. त्या सेंटर पासून ते जे सॉल्व्हंट आहे, म्हणजे पहिल्यांदा सॉल्व्हंट हॉरिझॉन्टल, म्हणजे तो पेपर हॉरिझॉन्टल डिरेक्शनला ठेवला जातो आणि ते जे सॉल्व्हंट मूव्ह होतं ते लॅटरली मूव्ह होतं, म्हणजे त्याच्या पेरी म्हणजे सेंटर पासून पेरीला ते काय म्हणतो आपण, जे हे आहे मोबाईल फेज आहे ती मूव्ह होते. देन नेक्स्ट पॉइंट काय मेथोडॉलॉजी मधला, हे स्प्रेइंग नंतर आता आपण स्पॉटिंग केल्यानंतर ती मोबाईल फेज मूव्ह झाली, त्यानंतर आपण तो जो पेपर आहे तो त्या क्रोमॅटोग्राफिक जार मधून रिमूव्ह केला, बाहेर काढला, आणि नंतर मग ते आपल्याला पिगमेंटेशन काही ठिकाणी दिसतं, काही ठिकाणी दिसत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला स्प्रेइंग रिएजंट वापरावा लागतो. तर ती प्रोसेस काय आहे, तर आफ्टर मुवमेंट ऑफ दी सॉल्व्हंट टू एक्सपेक्टेड डिस्टन्स, म्हणजे त्या एक्सपेक्टेड डिस्टन्स मध्ये मूव्ह झाल्यानंतर, म्हणजे किती सांगितलं त्यांनी, तर 15 to 18 सेंटीमीटर पेपर इज रिमूव्ड. मग त्यानंतर तो पेपर रिमूव्ह केला जातो, ड्राय केला जातो अँड स्प्रेड विथ दी सुटेबल रिएजंट. सुटेबल रिएजंटनी स्प्रे केला जातो पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये. मग आता इथं डिसेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफीचं एक हे दाखवलंय बघा, काय म्हणू शकतो आपण, स्कीमॅटिक डायग्राम दाखवली आहे. इथं नॉर्मल पेपर वगैरे, नॉर्मल म्हणजे फेस दाखवले, इथं स्पॉटिंग केलंय, त्यानंतर ही पेपर स्ट्रिप आहे, म्हणजे हे स्टार्टिंगच आहे एकदम. आणि इथं त्यांनी रेफरन्स लाईन वगैरे ड्रॉ केली, हे झालं. मग त्यानंतर जेव्हा सॉल्व्हंट मध्ये त्यांनी हे केलं, त्यानंतर इथं थोडं पिगमेंटेशन दिसतंय, आणि नंतर लास्ट फिनिश लेवलला काय झालंय, वॉटर लेवलला ते मूव्ह झाले, आणि इथं आपल्याला वेगवेगळ्या कलर्सचे पिगमेंटेशन दिसतात, येलो आहे, व्हायलेट आहे, ब्ल्यू कलर आहे. तर हे फॉर्म होतं. पण ही प्रोसेस जी आहे ती काय आहे, किंवा ही क्रोमॅटोग्राफी चा टाईप कुठला आहे, तर डिसेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी आहे. त्यामुळं हे डिसेंडिंग ऑर्डरने ठेवलेले आहे, आणि हे जे सॉल्व्हंट आहे ते डिसेंडिंग ऑर्डरनीच किंवा डाऊनवर्ड टू अपवर्ड असं ते मूव्ह होते. नेक्स्ट, रेट ऑफ फ्लो, दॅट इज RF व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला RF व्हॅल्यू डिटरमाइन करायची असते. आपण जेव्हा क्रोमॅटोग्राफीची प्रोसेस करतो त्यानंतर आपल्याला RF व्हॅल्यू डिटरमाइन करायची असते. तर RF व्हॅल्यू इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सोल्यूट टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सॉल्व्हंट फ्रंट. That is RF is equal to distance moved by the solute divided by distance moved by the solvent front. मग RF व्हॅल्यू काय, तर characterizes the distance moved by the solute in the direction of the solvent flow. मग हे एक्झॅक्टली काय होतं,
म्हणजे काय आहे तर डिस्टन्स मूव्ड बाय द सोल्यूट, त्या सोल्यूटच्या थ्रू जेवढं डिस्टन्स मूव्ह झालं आहे इन द डायरेक्शन ऑफ द सॉल्व्हंट फ्लो, त्या सॉल्व्हंट फ्लोच्या डायरेक्शन मध्ये अंडर स्टँडर्ड कंडिशन्स, त्या स्टँडर्ड कंडिशनला इट क्लोजली रिफ्लेक्ट्स द डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट. मग त्यामुळे काय होतं, तो जो डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट आहे तो तिथं काय म्हणतो आपण रिफ्लेक्ट होतो अँड किंवा आपण ते नंतर डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट आपण डिटरमाइन करतो अँड इट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट कंपाऊंड, त्या कंपाऊंडची ती कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि जेव्हा आपण क्रोमॅटोग्राफीची प्रोसेस करतो त्यानंतर आर एफ व्हॅल्यू डिटरमाइन करणं हे एक म्हणजे प्रॅक्टिकल पण आहे आणि एक मच इम्पॉर्टंट प्रोसेस आहे की तुम्हाला आर एफ व्हॅल्यू डिटरमाइन करावीच लागते आणि करायलाच पाहिजे. त्याच्या अकॉर्डिंगच तुम्हाला किती सॉल्व्हंट मूव्ह झाले आणि किती सोल्यूट मूव्ह झाले ते तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करता येतं. मग आर एफ व्हॅल्यू काय आहे, तर फॅक्टर्स अफेक्टिंग आर एफ व्हॅल्यू काय आहेत, तर फर्स्ट आहे क्वालिटी अँड डायमेन्शन ऑफ द पेपर. त्या पेपरची क्वालिटी आणि त्याचं डायमेन्शन हे अफेक्ट करतं आर एफ व्हॅल्यूला. त्यानंतर सॉल्व्हंट सिस्टीम, इट्स फ्लो रेट अँड डायरेक्शन ऑफ द फ्लो, या सॉल्व्हंट सिस्टीमचा फ्लो रेट कसा आहे आणि त्याची डायरेक्शन कशी आहे फ्लोची, हे सुद्धा अफेक्ट करतं आर एफ व्हॅल्यू साठी. त्यानंतर टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट, त्या एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर अफेक्ट करतं. अँड द साइज ऑफ द वेसल इन विच क्रोमॅटोग्राम इज डेव्हलप, मग त्या वेसेलची साईज म्हणजे ज्याच्यामध्ये आपण क्रोमॅटोग्राम हे करणार आहे किंवा त्या पेपरच्या थ्रू आपण किंवा आपण काय म्हणू शकतो, जेव्हा आपण क्रोमॅटोग्राम नंतर डिटरमाइन करतो ना त्यावेळेस त्या वेसेलची जी साईज आहे ती सुद्धा मॅटर करते, ती सुद्धा एफेक्ट करते आर एफ व्हॅल्यूला. इफ दीज फॅक्टर्स आर केप्ट कॉन्स्टंट, आणि जर हे सगळे पॅरामीटर्स जर कॉन्स्टंट असतील, आर एफ व्हॅल्यूज ऑफ द नोन अँड अननोन कंपाऊंड्स कॅन बी कम्पेअर्ड, आणि मग त्यावेळेस आपण नोन आणि अननोन कंपाऊंडची जी आर एफ व्हॅल्यू आहे ती आपण कम्पेअर करू शकतो. म्हणजे इथे कुठेच ह्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर आणि व्यवस्थित असतील, म्हणजे त्या पेपरची क्वालिटी आणि डायमेन्शन व्यवस्थित असेल, त्यानंतर सॉल्व्हंट सिस्टीम एकदम नीट असेल, म्हणजे फ्लो रेट आणि त्याचं डायरेक्शन ऑफ फ्लो व्यवस्थित असेल, टेम्परेचर मेंटेन केलेलं असेल, त्या वेसलची साईज ॲक्युरेट असेल फॉर दॅट क्रोमॅटोग्राम, आणि मग हे सगळ्या गोष्टी जर हे असतील त्याच्यासाठी काय म्हणतो आपण योग्य असतील असं आपण म्हणू शकतो, तर योग्य असतील तर मग त्यावेळेस आपण काय करू शकतो की नॉन आणि अननोन कंपाऊंड्स जे आहेत त्यांचं कंपॅरिझन करू शकतो आर एफ व्हॅल्यूच्या, म्हणजे त्यांच्या ज्या आर एफ व्हॅल्यू आल्या आहेत त्यांचं कंपॅरिझन आपण करू शकतो. आता ऍप्लिकेशन्स काय आहेत, पेपर क्रोमॅटोग्राफीचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, तर सेपरेशन ऑफ अमायनो ऍसिड्स, ह्याच्यामध्ये काय काय सेपरेशन होतं, कुठल्या कुठल्या कंपोनेंट्सचं सेपरेशन होतं, तर अमायनो ऍसिड्स, पेप्टाइड्स, अल्कलॉइड्स, शुगर्स, लिपिड्स इट्सेट्रा इन बायोलॉजिकल सॅम्पल्स. हे जे सगळे पॅरामीटर्स आहेत किंवा हे जे सगळे काय म्हणतो आपण सेपरेशनचे हे सगळे हे आहेत, अमायनो ऍसिड्स, पेप्टाइड्स, अल्कलॉइड्स, शुगर्स, लिपिड्स इन बायोलॉजिकल सॅम्पल्स, हे बायोलॉजिकल सॅम्पल्स मध्ये म्हणजे हे जे सगळे बायोलॉजिकल सॅम्पल्स आहेत ते सेपरेशन होतं पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये. टू लिमिटेड एक्सटेंट ऍज अ प्रिपरेटिव्ह मेथड, ही एक प्रिपरेटिव्ह मेथड आहे आणि काय म्हणू शकतो लिमिटेड एक्सटेंट मध्ये होते, कमी वेळामध्ये किंवा लिमिटेड टाइम मध्ये होते. टू स्टडी द स्ट्रक्चर अँड अमायनो ऍसिड कंपोजिशन ऑफ प्रोटीन्स, ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर त्या अमायनो ऍसिडच्या कंपोजिशन म्हणजे प्रोटीन मधले जे अमायनो ऍसिड्स आहेत त्यांच्या कंपोजिशनचा स्टडी आणि त्याच्या स्ट्रक्चरचा पण स्टडी आपण ह्याच्या थ्रू करू शकतो. अनालिसिस ऑफ ब्लड, हिमोग्लोबिन, युरिन इट्सेट्रा विच इज ऑफ ग्रेट डायग्नोस्टिक व्हॅल्यू. आपण काय काय अजून करू शकतो तर ब्लड, हिमोग्लोबिन आणि युरिनचं अनालिसिस करू शकतो आपण, विच इज ऑफ ग्रेट डायग्नोस्टिक व्हॅल्यू, ह्याच्या थ्रू आपण एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं डायग्नोसिस किंवा डायग्नोस्टिक करू शकतो आपण. ऍडव्हान्टेजेस काय आहेत, मेथड इज सिम्पल, इनएक्सपेन्सिव्ह अँड सेन्सिटिव्ह, ही मेथड एकदम सिम्पल आहे, इनएक्सपेन्सिव्ह आहे आणि सेन्सिटिव्ह सुद्धा आहे. सेपरेशन्स कॅन बी कॅरिड आउट अंडर द ऑर्डिनरी लॅब ऑर द कंडिशन्स, हे जे सेपरेशन आहे ते आपण ऑर्डिनरी लॅब मध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे जर आता आपण कॉलेज लेवल वरती सुद्धा आपण म्हणलं की पेपर क्रोमॅटोग्राफी आपण
करायची, तर ते पॉसिबल आहे. आपण त्याच्यासाठी पेपर, ते वॉटमन पेपर नंबर 1चा पेपर आहे, म्हणजे तो जर अवेलेबल असेल तर ती प्रोसेस आपण करू शकतो. म्हणजे ऑर्डिनरी लॅब मध्ये सुद्धा असं सांगितलंय. म्हणजे सेपरेशन कॅन बी कॅरीड आउट अंडर द ऑर्डिनरी लॅब कंडिशन्स, आपण करू शकतो हे. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, तर टाइम रिक्वायर्ड इज लार्ज, ह्याच्यासाठी वेळ खूप जास्त लागतो. इट कॅन नॉट बी युज्ड ऍज अ प्रिपरेटिव्ह मेथड. म्हणजे ही ऍक्च्युली प्रिपरेटिव्ह मेथड आहे, पण आपल्याला जर कमी वेळामध्ये पटकन प्रोसेस करायची असेल तर त्यासाठी ही प्रिपरेटिव्ह मेथड नाहीये. हिटिंग और corrosive reagents cannot be used for the detection. म्हणजे हिटिंग किंवा corrosive reagents जे आहेत ते सुद्धा आपण डिटेक्शन साठी यूज करू शकतो. म्हणजे हे डिसएडव्हान्टेज आहे त्याचं. आता टीएलसी ओव्हर दी पेपर क्रोमॅटोग्राफी, आता असे ऍडव्हान्टेज म्हणजे टीएलसी अँड ओव्हर दी पेपर क्रोमॅटोग्राफीचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर वर्सिटॅलिटी इन दी यूज ऑफ दी स्टेशनरी फेज. म्हणजे स्टेशनरी फेज खूप जास्त प्रमाणामध्ये इथं त्यांनी खाली एक्सप्लेन केलंय. इट ऑफर्स चॉईस बिटवीन द वाईड रेंज ऑफ द ऍडसॉर्बंट्स टू सूट द सेपरेशन ऑफ द व्हरायटी ऑफ कंपोनेंट्स. काय सांगितलंय की वाईड रेंज ऑफ ऍडसॉर्बंट्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऍडसॉर्बंट्स आपण युज करू शकतो टू सूट द सेपरेशन ऑफ द व्हरायटी ऑफ, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपोनेंट्सचे सेपरेशन करण्यासाठी. ऍडसॉर्बंट लेअर ऑफ व्हेरिएबल थिकनेस अप टू 5 mm कॅन बी ऑब्टेन्ड. म्हणजे जो लेअर आहे त्याचा थिकनेस सुद्धा एकदम छोटे, म्हणजे एकदम 5 mm ची आपण म्हणजे फॉर्म होऊ शकते. हायर सॅम्पल लोड इज पॉसिबल, म्हणजे जास्त किंवा हायर लेवलचे जे किंवा कॉन्सन्ट्रेटेड वगैरे जे सॅम्पल्स असतात ते सुद्धा आपण ह्याच्या थ्रू म्हणजे सेपरेशन किंवा डिटेक्शन करू शकतो. हायर लोड ऑन पेपर नॉट पॉसिबल, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये लोड असेल किंवा हेवी जर काय असेल तर तो लोड, ती स्टेशनरी फेज, तो लोड ते पेपर म्हणजे ते नाही होऊ शकत. पेपर नॉट पॉसिबल, म्हणजे त्याच्यावर होऊ शकत नाही, ते पॉसिबल नाहीये. मेथड इज व्हेरी रॅपिड अँड मोस्ट ऑफ द सेपरेशन कॅन बी कम्प्लिटेड विदिन अन आवर. म्हणजे टीएलसी जी आहे त्याच्यासाठी एक फास्ट प्रोसेस आहे, रॅपिड आहे, अँड मोस्ट ऑफ दी सेपरेशन्स कॅन बी कम्प्लिटेड विदिन, एखाद्या तासामध्ये वगैरे सुद्धा सेपरेशन होऊ शकतं. म्हणजे त्या अकॉर्डिंग ही एक फास्ट प्रोसेस आहे. म्हणजे कशाच्या कंपॅरिझन मध्ये, तर पेपर क्रोमॅटोग्राफीच्या कंपॅरिझन मध्ये. तिथं खाली असं लिहिले बघा, पीसी रिक्वायर्स 18 to 24 hours, म्हणजे पेपर क्रोमॅटोग्राफी साठी आपल्याला 18 ते 24 तास लागतात. त्याच्या कंपॅरिझन मध्ये टीएलसी लवकरात लवकर होते, फॉर्म होते, प्रिपेअर होते. सेपरेटेड स्पॉट्स आर व्हेरी कॉम्पॅक्ट अँड हेन्स डिटेक्शन ऍट लोअर कॉन्सन्ट्रेशन इज पॉसिबल. आणि इथं पीसीचं काय दिलंय, इन पीसी स्पॉट्स आर डिफ्युज. म्हणजे टीएलसी मध्ये काय होतं की कॉम्पॅक्ट स्पॉट असतात. म्हणजे आता आपण त्या दिवशी प्रॅक्टिकल केलं त्यावेळेस हे होतं, ग्लास स्लाइड वरती केलं होतं बघा आपण, स्टेशनरी सिलिका जेलची स्टेशनरी फेज बनवली, मग स्पॉटिंग केलं. मग स्पॉटिंग मध्ये तुमचं पण थोडंसं कन्फ्युजन झालं होतं ना, की थोडं डिस्टन्स ठेवून किंवा खालीवर देऊ दे का, किंवा थोडं अजून जास्त डिस्टन्स देऊ देत का, असं वाटतं आपल्याला. पण तीच ऍक्च्युअल प्रोसेस आहे की इथं काय होतं की जे स्पॉट्स असतात ते व्हेरी कॉम्पॅक्टली द्यावे लागतात. म्हणजे थोडंच डिस्टन्स ठेवून दोन जर स्पॉट द्यायचे असतील तर देऊ शकतो आपण. हेच डिटेक्शन ऍट लोअर कॉन्सन्ट्रेशन इज पॉसिबल. त्यामुळे काय होतं, जे डिटेक्शन आहे त्यांचं ते लोअर कॉन्सन्ट्रेशनला पॉसिबल होतं इथं. आणि पीसीची जे आहेत, म्हणजे पेपर क्रोमॅटोग्राफी मधले जे स्पॉट आहेत ते डिफ्युज्ड असतात. कंपॅरिझन किंवा कंपॅरेटिव्ह टू टीएलसीच्या प्रोसेस पेक्षा पीसीचे जे स्पॉट आहेत ते डिफ्युज्ड असतात. त्यामुळं टीएलसी मध्ये काय होतं की आपल्याला स्पॉटिंग जे करतो आपण ते व्हेरी कॉम्पॅक्ट असतं, जे स्पॉटिंग प्रोसेस आहे जे आपण करतो ते. हायर टेम्परेचर अँड करोसिव्ह स्प्रेज कॅन बी यूज टू डिटेक्ट अननोन सोल्युट्स. म्हणजे जास्त टेम्परेचरला किंवा जे करोसिव्ह स्प्रे आहेत, जे आपण नंतर स्प्रेइंग रिएजंट किंवा स्प्रेज यूज करतोय, तर ते जे आहेत ते करोसिव्ह आहेत, कॅन बी यूज टू डिटेक्ट दी अननोन सोल्यूट. मग ते आपण यूज करू शकतो कशासाठी, तर जे अननोन सोल्यूट आहेत, अननोन सॅम्पल आहेत, अननोन सोल्युट्स आहेत
त्यांच्या डिटेक्शनसाठी आपण ते यूज करू शकतो. वाईल पेपरमध्ये काय होतं तर हायर टेम्परेचर अँड करोसिव्ह स्प्रेज कॅनॉट बी युज्ड विथ द पेपर. तर पेपर सोबत आपण ते यूज करू शकत नाही. Since it is simple, rapid and inexpensive, it can be used to check purity of the synthesized and isolated chemicals. मग ही प्रोसेस जी आहे ती काय आहे, सिंपल आहे, रॅपिड आहे, इनएक्सपेन्सिव्ह आहे अँड इट कॅन बी यूज टू चेक प्युरिटी. ही कशासाठी यूज केली जाते तर प्युरिटी चेक करण्यासाठी ऑफ सिंथेसाइज्ड और आयसोलेटेड केमिकल्स. जे केमिकल सिंथेसाइज केलेले आहेत किंवा जे आयसोलेटेड केमिकल्स आहेत त्यांची प्युरिटी चेक करण्यासाठी ही प्रोसेस यूज करू शकतो आपण. आणि डिसएडव्हान्टेज काय आहे तर RF व्हॅल्यूज आर नॉट रिप्रोड्युसिबल. RF value is affected by the thickness of the layer below 0.2 mm and also be uneven thickness of the layer. बरोबर आहे. तर TLC आपण जेव्हा प्रिपेअर केली होती प्रॅक्टिकल मध्ये त्यावेळेस आपण ग्लास स्लाइड वरती सिलिका जेल पोअर केलं होतं, मग त्याला ड्राय केलं होतं. मग त्यावेळेस जी पोअर करण्याच्या प्रोसेस मध्ये कोणाचं थिकनेस कमी येऊ शकतो, एकदम थिन येऊ शकतो, कोणाचं एकदम थिकनेस जास्त येऊ शकते, असं होऊ शकतं, म्हणजे थिक होऊ शकते. तर त्या अकॉर्डिंग इथं सांगितले ती जी RF व्हॅल्यू आहे ती हे होते, म्हणजे काय म्हणतो आपण अफेक्ट करते. इथं सांगितलं बघा, RF व्हॅल्यूज आर नॉट रिप्रोड्युसिबल. RF व्हॅल्यू इज affected by the thickness of the layer below 0.2 mm and also by uneven thickness of the layer. तो जो लेअर आहे तो अनइवन असू शकतो, त्याची थिकनेस अनइवन असू शकते, त्यामुळे ते अफेक्ट म्हणजे ते अफेक्ट होऊ शकतं, म्हणून ते एक डिसएडव्हान्टेज आहे TLCचं. ओके, नेक्स्ट आपण आता थोडंसं काय करूया, क्रोमॅटोग्राफीचं थोडं TLCच थोडंसं आपण रिव्हिजन घेऊया आणि दुपारी आपलं 3 ते 4 लेक्चर आहे, त्यावेळेस आपण HPLC स्टार्ट करूया आज. आता क्रोमॅटोग्राफी एक ओव्हरऑल आपण रिव्हिजन बघूया की क्रोमॅटोग्राफी इज अ लॅबोरेटरी टेक्निक फॉर द सेपरेशन ऑफ अ मिक्सचर. द मिक्सचर इज डिझॉल्व्ड इन अ फ्लुइड कॉल्ड ॲज अ मोबाईल फेज. जे मिक्सचर डिझॉल्व्ह केले जातं फ्लुइड मध्ये त्याला आपण मोबाईल फेज म्हणतो. विच कॅरीज इट थ्रू अ स्ट्रक्चर होल्डिंग अनदर मटेरियल कॉल्ड द स्टेशनरी फेज. म्हणजे काय सांगितले, स्टेशनरी फेज काय आहे तर विच कॅरीज इट थ्रू अ स्ट्रक्चर होल्डिंग अनदर मटेरियल. म्हणजे मोबाईल फेज जी होल्ड करते ती जी ते स्ट्रक्चर किंवा त्यांचं ती जी मोबाईल फेज आहे ती होल्ड करते अनदर मटेरियल कॉल्ड ॲज अ, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो स्टेशनरी फेज म्हणतो. द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द मिक्सचर ट्रॅव्हल ॲट अ डिफरंट स्पीड्स. मग वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत किंवा ते जे मिक्सचर्स आहेत ते ट्रॅव्हल होतात वेगवेगळ्या डिफरंट स्पीड्सनं, वेगवेगळ्या स्पीडनं, कॉझिंग देम टू सेपरेट. का तर ते आपल्याला सेपरेट करायचे आहे, सेपरेट होण्यासाठी. द सेपरेशन इज बेस्ड ऑन द डिफरन्शियल पार्टिशनिंग बिटवीन द मोबाईल अँड द स्टेशनरी फेजेस. मग त्यांचं आपल्याला सेपरेशन पण करायचं आहे वेगवेगळ्या डिफरंट पार्टिशन थ्रू मोबाईल फेज अँड स्टेशनरी फेज म्हणून. Suitable differences in the compound's partition coefficient result in differential retention on the stationary phase and thus affect the separation. मग काय सांगितले की वेगवेगळे जे डिफरन्सेस आहेत त्या कंपाऊंडचे, तर त्यानंतर म्हणजे त्याच्यावरती काय डिपेंड आहे तर पार्टिशन कोएफिशियंट डिपेंड आहे अँड रिझल्ट्स इन द डिफरन्शियल रिटेन्शन. मग त्यामुळे ते डिफरन्शियल रिटेन्शन किंवा रिटेन्शन फॅक्टर जो आपण डिटरमाइन करतो त्याच्यावरती ते वेगवेगळ्या डिफरंट तो वेगवेगळ्या प्रकारे येतो, म्हणजे वेगवेगळ्या टाइपचा तो येतो ऑन द स्टेशनरी फेज अँड स्टेशनरी फेज वरती अँड दस अफेक्ट दी सेपरेट. त्यामुळे ते सेपरेशन जे होणार आहे त्याच्यावरती ते अफेक्ट करतं. क्रोमॅटोग्राफी मे बी प्रिपरेटिव्ह और अनालिटिकल. क्रोमॅटोग्राफी ही मे बी प्रिपरेटिव्ह आहे किंवा अनालिटिकल आहे. The purpose of the preparative chromatography is to separate the components of a mixture for later use and is thus a form of a purification. मग काय सांगितले, the purpose of preparative chromatography काय आहे is to separate the components of a mixture
फॉर लॅटर यूज. मग त्या कंपोनेंट्सचं सेपरेशन करायचं आपल्याला पुन्हा यूज करण्यासाठी. अँड इज दस अ फॉर्म ऑफ अ प्युरिफिकेशन. आणि हाच एक प्युरिफिकेशनचा फॉर्म आहे. नेक्स्ट, क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स काय काय आहेत तर टेक्निक्स बाय क्रोमॅटोग्राफिक बेड शेप. बेड शेप साठी काय काय आहेत तर कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे, प्लेनर क्रोमॅटोग्राफी आहे, पेपर क्रोमॅटोग्राफी आहे आणि टीएलसी आहे, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी आहे. अँड टेक्निक्स बाय फिजिकल स्टेट ऑफ द मोबाईल फेज. त्या मोबाईल फेजच्या फिजिकल स्टेट वरून त्याचे टेक्निक्स आहेत. कोणते कोणते तर गॅस क्रोमॅटोग्राफी अँड लिक्विड क्रोमॅटोग्राफी. अँड नेक्स्ट टाइप आहे अफिनिटी क्रोमॅटोग्राफी. इट कंटेन्स सुपर क्रिटिकल फ्लुइड क्रोमॅटोग्राफी. अफिनिटी क्रोमॅटोग्राफी हा एक त्यातला क्रोमॅटोग्राफीचा एक टेक्निक आहे. त्याच्यामध्ये सुपर क्रिटिकल फ्लुइड क्रोमॅटोग्राफी येते. त्यानंतर डिस्प्लेसमेंट क्रोमॅटोग्राफी एक आहे. देन टेक्निक्स बाय सेपरेशन मेकॅनिझम. सेपरेशन मेकॅनिझमच्या थ्रू पण काय टेक्निक्स आहेत तर कोणते कोणते आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. आपल्याला आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी पण अजून स्टडी करायचंय. आणि आपलं अजून एक काय राहिलं आता अफिनिटी क्रोमॅटोग्राफी आपल्याला बघायचंय. ते पण स्टडी करायचंय. आयन एक्सचेंज कशामध्ये येतं तर सेपरेशन मेकॅनिझमच्या थ्रू काय काय टेक्निक आहेत तर त्याच्यामध्ये आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी आहे. आपण थोडंफार पाहिलं पण आहे आयन एक्सचेंज, पण डिटेल मध्ये आपण पुन्हा एकदा बघूया. एक्सपांडेड बेड ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन अँड साइज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी. हे 3 टाइप सेपरेशन मेकॅनिझम मध्ये येतात. कोणते कोणते आयन एक्सचेंज आणि एक्सपांडेड बेड ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन आणि साइज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी. नेक्स्ट काय आहे स्पेशल टेक्निक्स. मग स्पेशल टेक्निक कुठले कुठले आहेत तर कायरल क्रोमॅटोग्राफी आहे, रिव्हर्स्ड फेज क्रोमॅटोग्राफी आहे, हायड्रोफोबिक इंटरॅक्शन क्रोमॅटोग्राफी आहे, 2 डायमेन्शनल क्रोमॅटोग्राफी आहे, सॅम्युलेटेड मुव्हिंग बेड क्रोमॅटोग्राफी आहे, गॅस क्रोमॅटोग्राफी आहे, फास्ट प्रोटीन लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे, कनकरंट क्रोमॅटोग्राफी आहे, पिरियडिक काउंटर करंट क्रोमॅटोग्राफी आहे आणि ॲक्वियस नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी आहे. Then other TLC, thin layer chromatography. TLC is the type of planar chromatography. Planar chromatography चा type आहे TLC, thin layer chromatography. It is routinely used by researcher in the field of phytochemicals, biochemistry, and so forth to identify the components in a compound mixture like alkaloids, phospholipids, and the amino acids. मग हे एक ही जी प्रोसेस आहे टीएलसी प्रोसेस ही रुटीनली युज्ड बाय रिसर्चर. म्हणजे रिसर्चरनी जास्त प्रमाणामध्ये ही यूज केलेली टेक्निक आहे. इन द फील्ड ऑफ कुठल्या कुठल्या फील्डमध्ये तर फायटोकेमिकल, बायोकेमिस्ट्री टाईपच्या फील्डमध्ये यूज केली जाते. कशासाठी टू आयडेंटिफाय द कंपोनंट्स इन अ कंपाऊंड मिक्सचर. त्या कंपाऊंड मिक्सचर मधले कंपोनंट्स कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये ते आयडेंटिफाय करण्यासाठी. तर त्याच्यासाठी कुठले कुठले लाईक अल्कलॉइड्स, फॉस्फोलिपिड्स अँड अमायनो ऍसिड्स ह्याच्यासाठी मोस्टली हे टेक्निक यूज केले जातं टीएलसी. इट इज अ सेमी क्वांटिटेटिव्ह मेथड कन्सिस्टिंग ऑफ अनालिसिस. हे एक सेमी क्वांटिटेटिव्ह मेथड आहे, अनालिसिसची प्रोसेस आहे. हाय परफॉर्मन्स थिन लेअर क्रोमॅटोग्राफी म्हणजे HPTLC इज द मोर सोफिस्टिकेटेड और मोर प्रिसाइज क्वांटिटेटिव्ह व्हर्जन. म्हणजे ह्याच्यापेक्षा HPTLC हे जे आहे हाय परफॉर्मन्स थिन लेअर क्रोमॅटोग्राफी HPTLC ही जी मेथड आहे ही मोर सोफिस्टिकेटेड और मोर प्रिसाइज क्वांटिटेटिव्ह व्हर्जन. म्हणजे हे कसं आहे की हे TLC म्हणजे आपण हे ऑर्डिनरी लेवलला किंवा लॅब लेवलला पण आपण नॉर्मली प्रिपेअर करू शकतो. पण HPTLC साठी स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यासाठी. म्हणजे हे एक सोफिस्टिकेटेड मेथड आहे अँड प्रिसाइज क्वांटिटेटिव्ह व्हर्जन आहे. म्हणजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस जे करतो आपण ह्याच्यामध्ये ते एकदम अॅक्युरेट टाइप मध्ये होतं त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलंय इन HPTLC. त्यानंतर आता प्रिन्सिपल काय तर सिमिलर टू अदर क्रोमॅटोग्राफिक मेथड्स द थिन लेअर क्रोमॅटोग्राफी इज ऑल्सो बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन. द सेपरेशन डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह अफिनिटी ऑफ कंपाऊंड्स टुवर्ड्स द स्टेशनरी अँड द मोबाईल फेज. एक्झॅक्ट प्रिन्सिपल काय ह्याचं म्हणजे बाकी सगळं क्रोमॅटोग्राफिक प्रोसेस सारखंच हे पण प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन आहे. याचं प्रिन्सिपल काय तर मेन सेपरेशन आहे. द सेपरेशन डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह अफिनिटी ऑफ द कंपाऊंड्स
towards the stationary and the mobile phase. The compounds under the influence of the mobile phase driven by the capillary action, म्हणजे capillary action च्या थ्रू. मॅडम तुमचा ऑडिओ ऑन आहे. हा, तर compounds under the influence of the mobile phase travel over the surface of the stationary phase. म्हणजे जे कंपाऊंड्स आहेत मोबाईल फेजच्या इन्फ्लुएन्स मध्ये आलेले आहेत ते ट्रॅव्हल होतात ओव्हर दी सरफेस ऑफ दी स्टेशनरी फेज, त्या स्टेशनरी फेजच्या सरफेस वरती. ड्युरिंग दिस मुवमेंट द कंपाऊंड्स विथ हायर अफिनिटी टू स्टेशनरी फेज ट्रॅव्हल स्लोली. तेच आपण पाहिलं होतं की जे कंपाऊंड्स आहेत ज्यांची स्टेशनरी फेज सोबत हायर अफिनिटी आहे ते स्लोली ट्रॅव्हल होतात आणि ज्यांची जास्त आहे ते फास्ट ट्रॅव्हल होतात. तेच सांगितले त्यांनी, स्टेशनरी ट्रॅव्हल स्लोली वाईल दी अदर्स ट्रॅव्हल फास्टर. द सेपरेशन ऑफ कंपोनेंट्स इन द मिक्सचर इज अचिव्ड. त्यामुळे काय होतं ते सेपरेशन अचिव्ह होतं. वन्स सेपरेशन ऑकर्स, जेव्हा सेपरेशन होतं, सेपरेशन फॉर्म झाल्यानंतर द इंडिव्हिज्युअल कंपोनेंट्स आर व्हिज्युअलाइज्ड as spots at a respective level of travel on the plate. काय सांगितलं, इंडिव्हिज्युअल कंपोनेंट्स म्हणजे सेपरेशन झाल्यानंतर जे इंडिव्हिज्युअल कंपोनेंट्स फॉर्म होतात आर व्हिज्युअलाइज, ते व्हिज्युअलाइज होतात ऍज अ स्पॉट्स ऍट अ रिस्पेक्टिव्ह लेवल म्हणजे त्या प्रोसेसच्या रिस्पेक्टिव्ह लेवलला ऑफ ट्रॅव्हल ऑन दी प्लेट. त्या प्लेटवरून कसे ते ट्रॅव्हल झालेत त्याच्या अकॉर्डिंग ते स्पॉटिंग आपल्याला तिथं दिसतं. Their nature or character are identified by means of suitable detection techniques. मग त्यांचं नेचर किंवा ते कॅरेक्टर जे आहे ते म्हणजे कोणतं पिगमेंट आहे किंवा कोणतं कंपोनेंट आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट काय आहे हे जे आपल्याला आयडेंटिफाय करायचंय बाय मीन्स ऑफ सुटेबल डिटेक्शन टेक्निक्स. मग त्याच्यासाठी वेगळे सेपरेट डिटेक्शन टेक्निक्स आहेत. मग आता सिस्टीम कंपोनेंट्स काय काय, टीएलसी सिस्टीम काय आहे तर टीएलसी प्लेट्स, टीएलसी चेंबर, मोबाईल फेज, स्टेशनरी फेज वगैरे. तर टीएलसी प्लेट्स मध्ये काय, प्रिफरेबली रेडीमेड विथ अ स्टेशनरी, म्हणजे ज्यावेळेस टीएलसी चे काय काय आता इंडस्ट्रीमध्येच वगैरे हे असतात इन्स्ट्रुमेंट्स असतात तर त्याच्यासाठी काय असतं टीएलसी प्लेट्स वगैरे ते ऑलरेडी प्रिपेअर्ड असतात तिथं. तर त्याच्यासाठी प्रिफरेबली रेडीमेड विथ स्टेशनरी फेज. These are stable and chemically inert plates where a thin layer of stationary phase is applied on its whole surface layer. The stationary phase on the plates is of uniform thickness and is in a fine particle size. म्हणजे एकदम युनिफॉर्म असते आणि एकदम फाईन पार्टिकल साईज. म्हणजे आपल्याला आपण इथे आपण पर करत होतो त्या दिवशी सिलिका जेल, त्यावेळेस कसं होतं काही जणांचे एकदम थिन लेअर फॉर्म होत होता काही काही जणांचा आणि काही काही जणांचा एकदम थिक फॉर्म होत होता. असं हे होऊ शकतं, ते व्हॅरी होऊ शकतं. त्यामुळं टीएलसी प्लेट्स जे असतात ते एकदम युनिफॉर्म साईज मध्ये फॉर्म झालेले असतात. म्हणजे ते थिकनेस पण त्यांचं एकदम युनिफॉर्म असतं, थिन असतं, एकदम अॅक्युरेट, जसं त्याला त्या प्रोसेसला जसं लागतं तसंच ते सगळ्या प्लेट्स प्रिपेअर केलेल्या असतात किंवा फॉर्म झालेल्या असतात. त्या TLC chamber काय आहे, this is used for the development of the TLC plate. The chamber maintains a uniform environment inside for proper development of spots. It also prevents the evaporation of the solvents and keeps the process dust free. ह्या ओव्हरऑल चेंबरच्या प्रोसेस मध्ये काय होतं म्हणजे हे चेंबर म्हणजे कोणतं तर आपण जे मोबाईल फेज प्रिपेअर केली होती किंवा आपण काय म्हणतो ती जी स्लाइड होती क्लास स्लाइड किंवा आपण जी पेपर मध्ये आता पेपर असेल तर पेपर आपण ठेवणार आहे तर त्या चेंबर त्याचं प्रिपरेशन किंवा ते कसं डेव्हलप करायचं त्याच्यासाठी सांगितलं त्यांनी की डेव्हलपमेंट ऑफ टीएलसी प्लेट. द चेंबर मेंटेन्स अ युनिफॉर्म एन्व्हायरमेंट इनसाइड फॉर प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ दी स्पॉट. तर ते त्याच्यामध्ये सुद्धा एक युनिफॉर्म एन्व्हायरमेंट फॉर्म व्हायला पाहिजे. कशासाठी तर ते स्पॉट डेव्हलप होण्यासाठी. कोणते जेव्हा आपण मोबाईल फेज रन करणार आहे त्याच्यामध्ये त्यानंतर जे स्पॉट फॉर्म होतात त्याचे पिगमेंटेशन आपल्याला दिसणार आहे त्याच्यासाठी. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द इव्हॅपोरेशन ऑफ सॉल्व्हंट. ते सॉल्व्हंटचे इव्हॅपोरेशन पण प्रिव्हेंट करायला म्हणून तर आपण वरून पेट्री प्लेट
Hello, ma'am. Ma'am, you are not audible. हा हॅलो, आता येतोय आवाज? Yes, ma'am. ओके. हा तर तेच ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की प्लेट प्रिपरेशन कसं करायचंय. तर थोडक्यात इन शॉर्ट मी सांगते की सिलिका जेल वगैरे आपण केलं होतं, तसंच वॉटरमध्ये मिक्स करून ती स्लरी फॉर्म करायची, ती थिक लेअर यायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इथं सांगताना सांगितले की काय सांगितलं, ड्राय करायचंय आणि ऍक्टिव्हेट करायचंय त्याला. तर हिटिंग इन अन ओव्हन फॉर 30 मिनिट्स ऍट 110 डिग्री सेल्सिअस असं सांगितलंय. पण एवढी काही गरज नाही, ते लवकरात लवकर ड्राय होऊन जातं, पटकन ते ऍब्सॉर्ब होतं ना त्याच्यामध्ये, त्यामुळे लवकर ड्राय होतं. सो आपण 10 मिनिटं वगैरे काहीतरी ओव्हन मध्ये ठेवलं होतं. सो इट इज म्हणजे ते तेवढं हे आहे, प्रिफरेबल आहे त्याच्यासाठी. आणि त्यांनी इथं थिकनेस हे सांगितलंय की ऍब्सॉर्बंट लेअर किती पाहिजे, तर 0.1 to 0.25 mm फॉर अनालिटिकल पर्पज अँड अराउंड 0.5 to 2 mm फॉर दी प्रिपरेटिव्ह TLC. देन प्रोसिजर काय आहे, तर त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट इथं चेक करूया की डेव्हलपमेंट कसं केले त्यांनी. आपण ही प्रोसेस म्हणजे प्रॅक्टिकल केले परफॉर्म, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की कसं करायचं. पहिल्यांदा स्पॉटिंग करायचं, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये म्हणजे त्या चेंबरमध्ये आपण मोबाईल फेस मध्ये ते ठेवतो. त्यानंतर थोड्या वेळानंतर आपण बघतो की ती मोबाईल फेस मूव्ह होते का आणि ते स्पॉट फॉर्म होत आहेत का ते. मग त्यानंतर ती हळूहळू मोबाईल फेस मूव्ह होते. मग ते ठराविक आपण पॉइंटला काय म्हणतो आपण रेफरन्स लाईन, जिथं डाऊनवर्ड आणि अपवर्ड डिरेक्शनला आपण करतो रेफरन्स लाईन, काय म्हणतो पेननी किंवा पेन्सिलने आपण फॉर्म करतो, तिथपर्यंत ट्रॅव्हल झाले का ते आपण चेक करतो. आणि त्यानंतर आपण RF व्हॅल्यू डिटरमाइन करतो. ही ऍक्च्युअल मेन प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये. आता इथं काय सांगितलं त्यांनी, स्पॉटिंग केले बघा. हे बघा, TLC प्लेट पर्पल स्पॉट सेपरेट्स इनटू अ रेड अँड ब्ल्यू स्पॉट. इथं रेड आणि ब्ल्यू असं सेपरेशन होतं. इथं त्यांनी स्पॉटिंग केलं, इथं सेपरेशन झालं ब्ल्यू आणि रेड. एक्झॅक्ट फायनल फॉर्मेशन काय दाखवतायत इथं, तर ब्ल्यू आणि रेड स्पॉटचं सेपरेशन झालेलं इथं दाखवलंय. त्यानंतर त्याचं अनालिसिस. ओके, एवढंच आहे, संपूया आपण. अनालिसिस काय, तर फ्लोरेसेंट एनालाइट्स लाईक क्विनिन मे बी डिटेक्टेड अंडर द ब्लॅक लाईट. 366 नॅनोमीटरला आपण चेक करतो. ओवर स्मॉल अमाउंट ऑफ फ्लोरेसेंट कंपाऊंड, युजली manganese activated zinc silicate is added to the adsorbent and allows the visualization of spots under the UV light. किती 254 ला आपण चेक करतो. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर फ्लोरेसेंट कंपाऊंड ऍड करतो, लाईक मॅंगनीज ऍक्टिव्हेटेड झिंक सिलिकेट आपण ऍड करतो त्याच्यामध्ये. आणि अनालिसिसच्या प्रोसेस, अनालिसिसची एक प्रोसेस आहे, तर त्याच्यासाठी. अँड ऍडसॉर्बंट दॅट अलाउज द व्हिज्युअलायझेशन ऑफ दी स्पॉट्स अंडर द UVC लाईट. हे UV लाईट चे टाईप आहेत ABC, त्यातला UVC लाईट किती किती वेवलेंथला आपण ऍडजस्ट करतो, तर 254 नॅनोमीटरला आपण हे ऍडजस्ट करतो. द ऍडसॉर्बंट लेअर विल दस फ्लोरेसन्स लाईट ग्रीन बाय इटसेल्फ. मग फॉर्म काय होतं, तर ग्रीन कलरचा लाईट फॉर्म होतो इटसेल्फ, बट स्पॉट्स ऑफ अनालाइट क्वेंच दिस फ्लोरेसन्स. ऍक्च्युली क्वेंचिंग ऑफ फ्लोरेसन्स हा एक पार्ट आहे ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय होतं, तो जो फ्लोरोसन्स आहे ना, तो फ्लोरोसन्स त्या अनालाइट सोबत एक काय म्हणतो आपण, एक ऍक्शन दाखवतो. त्या ऍक्शनला क्वेंचिंग असं म्हणतात, क्वेंचिंग ऍक्शन. आणि हे कुठं असतं, तर फ्लोरोसन्स मध्येच असतं. काय सांगितलं इथं, द ऍडसॉर्बंट लेअर विल दस फ्लोरोसन्स लाईट ग्रीन बाय इटसेल्फ, बट स्पॉट्स, जे स्पॉट आहेत त्या अनालाइटचे, ते क्वेंच होतात विथ दिस फ्लोरेसन, त्या फ्लोरेसन मध्ये. ते एक टेक्निक आहे. आणि हे ऍक्च्युली आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये बघायचंय, मी तुम्हाला दाखवते, व्हिडिओ दाखवते त्यावेळेस. त्यानंतर आयोडीन वेपर्स आर अ जनरल अनस्पेसिफिक कलर रिएजंट. म्हणजे आयोडीन वेपर्स जे आहेत ते एक जनरल अनस्पेसिफिक कलर रिएजंट आहे. म्हणजे आपण मागच्या वेळेला TLC चं स्पॉटिंग केलं होतं, त्यानंतर आपण ती प्लेट ठेवली होती बघा आयोडीन चेंबर मध्ये. तर ते ती एक प्रोसेस आहे, तो म्हणजे एक अनस्पेसिफिक कलर रिएजंट. म्हणजे
हा स्पेसिफिक नाही आहे तो, अनस्पेसिफिक कलर रिएजंट आहे तो यूज केला जातो. स्पेसिफिक कलर रिएजंट इनटू विच द TLC प्लेट इज डीप और विच आर स्प्रेड ऑन टू द प्लेट एक्झिस्ट. म्हणजे स्पेसिफिक कलर कोणते आहेत मग त्याच्यासाठी, तर TLC प्लेट डीप केली जाते त्याच्यामध्ये ते, किंवा मग त्याच्यासाठी स्प्रे केले जातात, प्लेटवरती स्प्रे केले जातात. मग कोणते, तर पोटॅशियम परमॅंगनेट फॉर ऑक्सिडेशन आणि काय ब्रोमनी पोटॅशियम परमॅंगनेट अँड ब्रोमनी. In the case of the lipids, the chromatogram may be transferred to PVDF membrane and then subjected for the further analysis. मग तो जो लिपिडच्या केसमध्ये काय होतं, तर क्रोमॅटोग्राम जो आहे लिपिड्स साठी, फॉर लिपिड, ओनली फॉर लिपिड, क्रोमॅटोग्राम जो आहे तो ट्रान्सफर होतो PVDF मेम्ब्रेन म्हणून आहे त्याच्यामध्ये, अँड देन सब्जेक्टेड फॉर द फर्दर अनालिसिस. मग त्यानंतर तो अनालिसिस साठी जातो असं आपण म्हणतो, फर्दर अनालिसिस. फॉर एक्झाम्पल मास स्पेक्ट्रोस्कोपी, अ टेक्निक नोन ॲज अ फार ईस्टर्न ब्लॉटिंग. आता हे ब्लॉटिंगचे टेक्निक्स आहेत, आपण ते ह्याच्यामध्ये बघितलं होतं, ईस्टर्न ब्लॉटिंग, वेस्टर्न ब्लॉटिंग, सदर्न ब्लॉटिंग, नॉर्दर्न ब्लॉटिंग, हे टेक्निक आहेत ते मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. तो फॉर लिपिडचे जे सांगितले, लिपिड साठी काय प्रोसेस आहे ती, ही प्रोसेस आहे त्याच्यासाठी. वन्स विजिबल, मग ते एकदा दिसले, विजिबल झाले, त्यानंतर काय होतं, RF व्हॅल्यू रिटेन्शन फॅक्टर of each spot can be determined by dividing the distance, the product traveled by the distance, the solvent front traveled using the initial spotting site as a reference. मग जेव्हा आपण RF व्हॅल्यू डिटरमाइन करतो त्यावेळेस काय होतं की ते जे डिस्टन्स आहे ते डिवाइड होतं, अँड द प्रोडक्ट ट्रॅव्हल्ड बाय द डिस्टन्स, द सॉल्व्हेंट फ्रंट ट्रॅव्हल्ड युझिंग द इनिशियल स्पॉटिंग साइट ऍज अ रेफरन्स. मग ते इनिशियल स्पॉटिंगच्या साइट मधून जो सॉल्व्हेंट फ्रंट मूव्ह झालेला आहे, ट्रॅव्हल झालेला आहे, तो फायनल म्हणजे ऍज अ रेफरन्स म्हणून तो कन्सिडर केला जातो. मग ऍडव्हान्टेज काय आहेत, इट इज अ सिम्पल प्रोसेस विथ अ शॉर्ट डेव्हलपमेंट टाइम. इट हेल्प्स विथ द व्हिज्युअलायझेशन ऑफ सेपरेटेड कंपाऊंड स्पॉट्स इझिली. पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी की सिंपल प्रोसेस आहे, शॉर्ट डेव्हलपमेंट टाइम आहे, म्हणजे कमी वेळेत होते, सिंपल आहे. हेल्प्स विथ द व्हिज्युअलायझेशन ऑफ सेपरेटेड कंपाऊंड स्पॉट्स इझिली. म्हणजे हे स्पॉटिंग जे झालेले त्या स्पॉटिंग म्हणजे कंपाऊंड जे सेपरेट झाले त्यांचे व्हिज्युअलायझेशन किंवा त्यांचे स्पॉट लगेचच दिसतात, इझिली फॉर्म होतात आणि लगेच व्हिज्युअलायझेशन होतं त्यांचं. द मेथड्स हेल्प्स टू आयडेंटिफाय द इंडिव्हिज्युअल कंपोनेंट्स. ही मेथड आहे की ही अशी एक मेथड आहे की ह्या मेथडने आपण इंडिव्हिज्युअल कंपोनेंट्सचं आयडेंटिफिकेशन करू शकतो किंवा करतो. इट हेल्प्स इन आयसोलेटिंग ऑफ मोस्ट ऑफ द कंपोनेंट्स. भरपूर वेगवेगळे प्रकारचे कंपाऊंड्स जे आहेत, कंपोनेंट्स जे आहेत ते आपण आयसोलेशन करून आयडेंटिफाय करतो, ह्याच्यामध्ये करू शकतो. द सेपरेशन प्रोसेस इज फास्टर अँड सिलेक्टिव्हिटी ऑफ कंपाऊंड्स इज हायर. सेपरेशन प्रोसेस ही फास्ट आहे, सिलेक्टिव्हिटी कंपाऊंडची सिलेक्टिव्हिटी ही हायर आहे. इवन स्मॉल डिफरन्सेस इन द केमिस्ट्री इज इनफ फॉर द क्लिअर सेपरेशन. म्हणजे केमिस्ट्री म्हणजे केमिकल स्ट्रक्चर मध्ये जरी थोडेफार स्मॉल डिफरन्स असतील तरी सुद्धा त्यांचं क्लिअर सेपरेशन दिसतं आपल्याला ह्याच्यामध्ये. द प्युरिटी स्टँडर्ड्स ऑफ द गिवन सॅम्पल कॅन बी असेस्ड इझिली. मग ते जे स्टँडर्ड्स आहेत त्यांची प्युरिटी चेक करण्यासाठी किंवा त्या गिवन सॅम्पल म्हणजे दिलेल्या सॅम्पलच्या स्टँडर्डचं प्युरिटी चेक करण्यासाठी ही एक इझी प्रोसेस आहे. इट इज द चीपर क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. हे चीप क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आहे. याचे ऍप्लिकेशन्स आहेत टू चेक द प्युरिटी ऑफ गिवन सॅम्पल, आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स लाईक ऍसिड्स, अल्कोहोल्स, proteins, alkaloids, amines, antibiotics and more. To evaluate the reaction process by assessment of intermediates, reaction course and so forth. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं इव्हॅल्युएशन ह्याच्यामध्ये होतं. टू प्युरिटी सॅम्पल दॅट इज फॉर दी प्युरिफिकेशन प्रोसेस. म्हणजे प्युरिफिकेशनच्या प्रोसेससाठी हे सुद्धा यूज केलं जातं. टू कीप अ चेक ऑन द परफॉर्मन्स ऑफ अदर सेपरेशन प्रोसेसेस. म्हणजे हे अदर सेपरेशन प्रोसेसेस पेक्षा सुद्धा म्हणजे हे एक चेकिंग काय म्हणतो आपण, सेपरेशनचं टेक्निक म्हणजे चेक करण्यासाठी सुद्धा, सेपरेशन चेक करण्यासाठी सुद्धा हे टेक्निक यूज केले जातं. Being a semi-quantitative technique, TLC is used more for the rapid qualitative measurements than for the क्वांटिटेटिव्ह पर्पज. म्हणजे क्वालिटेटिव्ह मेजरमेंट जास्त आहे याच्यामध्ये
आणि रॅपिड आहे दॅन दी क्वांटिटेटिव्ह, बट ड्यू इट्स रॅपिडिटी ऑफ रिझल्ट, इझी हँडलिंग अँड इनएक्सपेन्सिव्ह प्रोसिजर. हे रॅपिड असल्यामुळे काय होतं की रॅपिडिटी ऑफ रिझल्टच्या रॅपिडिटीमुळे काय होतं की हे हँडलिंग साठी पण इझी आहे आणि इनएक्सपेन्सिव्ह प्रोसिजर पण आहे. इट फाइंड्स इट्स ऍप्लिकेशन ॲज वन ऑफ द मोस्ट वाइडली युज्ड क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स. एक ऍप्लिकेशन आहे वन ऑफ द मोस्ट वाइडली युज्ड, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये यूज केलं गेलेलं क्रोमॅटोग्राफी टेक्निक आहे. ओके, आता आपण हे घेऊया प्रेझेंटिंग. आपण दुपारी आपलं 3 ते 4 एक लेक्चर आहे, त्यावेळेस आपण HPLC स्टार्ट करूयात. रोल नंबर 5, रोल नंबर 9, रोल नंबर 13, 12 and 13, रोल नंबर 17, 19, 20, 22, 23, 25. 25 present, ma'am. Okay. 27. 27 present, ma'am. Okay. 27 present. 32, 33. 33. मैडम रोल नंबर 13 प्रेजेंट. 13. मैडम रोल नंबर 6 पण प्रेझेंट आहे. येस 6 प्रेझेंट आहे. हा मैडम 13 पण 13. ठीक आहे, मला नंतर सांगा जे प्रेझेंट आहेत ते. आता आधी पहिले प्रेझेंट घेते. रोल नंबर 44, 44, रोल नंबर 50, 50, 53, 54, 58, 63, 13 प्रेझेंट आहे. हा 19 प्रेझेंट आहे. ओके, अजून कोणी राहिलंय का? मैडम 5, रोल नंबर 5. 5. ओके, मैडम रोल नंबर 13. 13. येस रोल नंबर 13 प्रेझेंट. अजून कोण आहे? 50 पण प्रेझेंट आहे. ओके, अजून? ठीक आहे, चालेल. आपण 3 ते 4च्या लेक्चरला HPLC घेऊया. 16 प्रेझेंट आहे. येस. हा, अजून कोण आहे? ओके, ठीक आहे, चालेल. आपण 3 ते 4च्या लेक्चरमध्ये HPLC घेऊया.